नमस्कार मित्रांनो, तुम्ही एखाद्या ठिकाणी बेकायदेशीर बांधकाम केलं आहे का? तुमच्या मनात सतत भीती आहे का की ते बांधकाम शासन कधीही पाडू शकते? तुम्हाला माहिती आहे का, तुम्ही केलेले बेकायदेशीर बांधकाम पाडू नये यासाठी एक कायदा आहे. तुम्ही एखाद्या ठिकाणी बेकायदेशीरपणे घर बांधलंय किंवा ते नियमाला डावलून बांधलं असेल, असे घर शासनातर्फे पाडले जाऊ नये, ते तसेच ठेवावे यासाठी एक तरतूद आहे. महाराष्ट्र जमिनीच्या वापरात बदल आणि अकृषिक आकारणी नियम 1969. मी रिपीट करतोय. महाराष्ट्र जमिनीच्या वापरात बदल आणि अकृषिक आकारणी नियम 1969 या 1969च्या GR मध्ये रूल नंबर 10 असे सांगतो की एखाद्या व्यक्तीने जर अनधिकृत बांधकाम केले असेल तर ते काही अटी व शर्तीच्या बदल्यात ते पाडले जाऊ शकत नाही. ते बांधकाम नियमानुकूल करताना पुढील काही गोष्टींचे पालन करणे गरजेचे आहे. जसे की बांधकाम करण्यासाठी जो काय खर्च आला त्याचे 50% व्हॅल्युएशन दंड म्हणून तुम्हाला द्यावा लागेल किंवा आकारणीच्या 40% पट रक्कम फाईन म्हणून भरावा लागेल. परंतु हे करताना तुम्हाला अटी व शर्तींचे पालन करणे गरजेचे आहे. हा व्हिडिओ आवडला असेल तर शेअर करा, लाईक करा आणि फॉलो करा. धन्यवाद.